विषय मराठी पाठ चौथा सावर या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर. कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताचा दबदबा निर्माण केला. आ. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर. चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला. ई. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. ई. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर. जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. उ. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. उ. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. ए. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. प्रश्न दुसरा. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर. कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धांतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. आ. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यांसाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. ई. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली. म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. ई. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. उ. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर.
नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायांमधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर: आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. प्रश्न तिसरा. पुढीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ पण, वेगळेपण, लहानपण. दार, चमकदार, बहारदार. पणा, कमीपणा, शहाणपणा. पणी, लहानपणी, जागेपणी. ईक, आर्थिक, व्यावहारिक. ईत, अखंडित, सदोदित. तर याप्रमाणे तुम्ही प्रत्यय लावून शब्द तयार करू शकता. प्रश्न चौथा. पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. वाक्य आहे: नाम्याचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. वाक्य: पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. वाक्य: दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. वाक्य: शेतातले काम व शाळा यांमध्ये रामची फार ओढाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. वाक्य: समीर आणि विशाल यांच्यातील मैत्रीच्या नात्यांची वीण गहिरी आहे. वणवण सहन करणे. वाक्य: अक्षयला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते. प्रश्न पाचवा. समानार्थाचे शब्द लिहा. माय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आई. लेख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मुलगी. बळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शक्ती. गहिरे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खोल. क्रीडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खेळ. वडील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बाप. प्रश्न सहावा. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? या ठिकाणी तुम्हाला आवडत्या वैयक्तिक खेळाचे कुठलेही नाव लिहायचे आहे व तो का आवडतो या संदर्भात माहिती लिहायची आहे. प्रश्न सातवा. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ किंवा दोन्ही खेळ आवडतात या संदर्भात माहिती लिहायची आहे व ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहायचे आहे. प्रश्न आठवा. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली अथवा गाव कशाने वेढलेले आहे? तर या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूह आहे वेढलेले आहे. तर वेढलेले आहे या शब्दसमूहाचा अर्थ आहे गावाच्या भोवती काय आहे? आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूह आहे धुराने वेढलेली आहेत. याचा अर्थ आहे शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूह आहे जंगलांनी वेढलेली आहेत. या शब्दसमूहाचा अर्थ आहे सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले.
कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूह आहे फायलींनी वेढलेल्या असतात. या शब्दसमूहाचा अर्थ आहे अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात. प्रश्न 9. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. उद्योग, औद्योगिक, शिक्षण, शैक्षणिक, बुद्धी, बौद्धिक, नीती, नैतिक, संस्कृती, सांस्कृतिक, भूगोल, भौगोलिक, इतिहास, ऐतिहासिक, विज्ञान, वैज्ञानिक. तर अशाप्रमाणे शब्द तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल.